काल मी व्हिडिओ टाकलेला बदलापूरमध्ये जे अतिक्रमणवरती तोड कारवाई आहे ना त्याचा. तर त्या व्हिडिओवरती ना बऱ्याच जणांनी कमेंट केले की मित्रा, ज्यांचं अतिक्रमण तुटतंय त्यांचं दुःख तुला काय माहिती, किंवा आम्हाला किती नुकसान झालंय आणि तुम्हाला हसायला काय जातं. तर मला एवढंच सांगायचं, नुकसान तुमचं झालंय, मला वाईट वाटत नाही असं काही नाहीये. कसं आहे माहिती आहे का, हे बदलापूर जेव्हा लहान होतं ना, तेव्हा गांधी चौकामध्ये मराठी शाळा आहे. त्या मराठी शाळेबाहेर ना एक टपरी होती. तर जे जुने राहणारे आहेत ना बदलापूरमध्ये, त्यांना विचारलं ना राजू टपरीवाला किंवा राजू पानवाला, तर ते बरोबर सांगतील. तेव्हा ग्रामपंचायत जाऊन नगरपालिका नुकतीच आली होती, आणि ती टपरी आणि बाहेर नारळ पाण्याचं दुकान होतं, ते रातोरात तोडलं होतं. अख्ख्या मालासकट टपरी उचलून नेली होती. तर तेव्हा दुःख झालं होतं त्या माणसाला पण. आणि ती टपरी ना माझ्या वडिलांची होती, त्यामुळे मला चांगलं माहिती आहे की अतिक्रमण केल्यावरती दुकान तुटतं आणि रातोरात आपला बिझनेस जातो, तर किती दुःख होतं. पण कसं आहे ना, आता तुटलं ते तुटलंय. त्याचा अर्थ असा नाहीये ना की त्याच्यावर कोणी बोलूच नाही म्हणून तुम्ही मला शिव्या घालणार मेसेजमध्ये. असं नाही चालत. भाई, तुम्हाला जे आज दुःख झालं ते दुःख आम्हाला पण झालं होतं. पण कारवाई होते ती होतेच. आज होणार की उद्या होणार, कधी ना कधीतरी होणार ना. सरकारने तुम्हाला पण नोटीस दिली होती, तुम्ही नाही केलं काय.